जय मल्हार मालिकेतल्या या सीनप्रमाणे खरोखरच त्यानं आपल्या पत्नीला कडेवर उचलून घेत जेजुरी गडाच्या पायऱ्या चढल्यात। मिथुन आणि प्राजक्ता बारामतीमधलं नवपरिणीत दाम्पत्य लग्नाच्या साऱ्या खर्चाला फाटा देत सामुदायिक विवाह सोहळ्यात अगदी साध्या पद्धतीनं या दोघांनी लग्न केलं। पारंपरिक प्रथेप्रमाणे लग्नानंतर दोघंही सहकुटुंब जेजुरी गडावर महाराष्ट्राच्या कुलस्वामीच्या दर्शनाला आले आणि या ठिकाणी प्राजक्तानं केलेल्या नवसाची मिथुन आटोळेनं पूर्ती केली। मिथुननं गडाच्या संपूर्ण पायऱ्या पत्नी प्राजक्ताला कडेवर घेत चढल्या। माझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला सांगेन 5 पायऱ्या घेऊन न जाता पूर्ण गड घेऊन त्याने मला खंडोबाच्या दर्शनास न्यावं आणि माझं लग्न झाल्यानंतर ती माझी इच्छा पूर्ण झाली। माझा नवरा मला 5 पायऱ्या घेऊन न जाता पूर्ण गड घेऊन देवाच्या दर्शनास घेऊन गेला आणि तो माझा नवस पूर्ण झाला। खंडेरायांचा भंडारा होता आणि तो भंडारा मला गड सर करण्याची ताकद देत होता। खरं तर जिद्द आणि चिकाटी असेल आणि खंडेरायांवरची निस्वार्थ जर का भक्ती असेल तर मीच नाही कोणी सुद्धा जेजुरीचा गड आपल्या पत्नीला घेऊन हसत हसत सर करू शकतो। मिथुननं गडाच्या सगळ्या पायऱ्या प्राजक्ताला घेऊन चढल्यानं या दाम्पत्याचं कौतुक होत आहे। राहुल ढवळे, झी मीडिया, जेजुरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।